हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. चला तर आज आपण करणार आहोत छान ब्रेकफास्ट. आज ब्रेकफास्टमध्ये बनवणार आहे मी डोसे. मी मिक्सरचा बाउल घेतला आहे. इन्स्टंट डोसे आहेत हे. मी त्यामध्ये 1 कप तांदळाची पिठी वापरणार आहे. ही नॉर्मल भाकरींना वापरतो आपण तीच पिठी आहे. तांदळाचं पीठ वापरल्याने डोसे छान कुरकुरीत होतात. पाव चमचा मी त्यामध्ये पाव वाटी किंवा पाव कप म्हणून मी त्यामध्ये बेसन वापरणार आहे. बेसनाने छान कुरकुरीत होतात डोसे. चवीला देखील छान लागतात. हाफ कप मी दही टाकणार आहे. दहीने छान इन्स्टंट डोसे तयार करतात कुरकुरीत आपल्याला. 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2-4 लाल मिरच्या हे भिजवलेल्या, चवीनुसार मीठ आणि 1 मीडियम साइजचा कच्चा बटाटा वापरणार आहे मी त्यामध्ये. बटाट्याने छान कुरकुरीत होतात डोसे. भरपूर वेळ राहतात. चवीला देखील खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आता थोडं पाणी टाकून आपण याची फाईन पेस्ट बनवून घेऊया. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे. माझं चॅनल ग्रो करण्यासाठी प्लीज, प्लीज सबस्क्राईब मी. आता फाईन पेस्ट केल्यानंतर आपण एका बाउलमध्ये ते सगळं बॅटर काढून घेऊया. डोशांसाठी लागणारा बॅटर चमच्याच्या सहाय्याने छान फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर. या प्रकारे दिसलं पाहिजे आपलं बॅटर. जास्त पातळ नको, जास्त घट्ट देखील नको. डोसे छान पसरतात त्याच्याने. आता मी त्यामध्ये पाव चमचा इनो पावडर टाकणार आहे. तुमच्याकडे इनो नसल्यास तुम्ही सोडा खार देखील वापरू शकतात. इनो ॲक्टिव्हेट होण्यासाठी मी 1 चमचा पाणी टाकलं आहे त्यावर आणि छान एका दिशेने फेटून घेणार आहे. हे अगदी डोसे करण्याच्या 5 मिनिटात आधी आपल्याला करायचं आहे. आता चटणी बनवून घेऊया आपण डोशांबरोबर खाण्यासाठी. मी मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, कोथिंबीरची पाने धुवून घेतली आहे स्वच्छ. त्यामध्ये 1 इंच आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, चाट मसाला आणि जिरे यांची फाईन पेस्ट बनवून घेत आहे. काळं मीठ वापरलं आहे मी यामध्ये. 1 लिंबू पिळून टाकला आहे. 4-5 आईस क्यूब टाकायचे आहेत आपल्याला. आईस क्यूब टाकल्याने चटणीचा कलर हिरवा छान राहतो, काळी पडत नाही. याची फाईन पेस्ट बनवून घेऊया आपण चटणीची. बघा आपली इन्स्टंट चटणी देखील तयार आहे. आपण याच्यावर फोडणी देखील देऊ शकतो. आता डोश्यांचं पीठ आपलं रेडी आहे. मी थोडं काढून घेतलं आहे. बाकीचं ठेवून दिलं आहे. आता एका बाउलमध्ये काढल्यानंतर आपण त्याचे डोसे बनवून घेऊया. एका तव्यावर मी तवा गरम करत ठेवला आहे गॅसवर. मी हाय फ्लेमवर तवा गरम करून घेणार आहे. नंतर बॅटर टाकताना मी कमी करणार आहे. तवा गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यावर तेल पसरून घ्यायचं आहे. आता थोडं बॅटर घेऊन डोसा छान पसरून घेऊया आपण. गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियम किंवा मध्यम करायची आहे, लो करायची आहे. त्याच्याने डोसा पीठ खाली तव्याला चिटकत नाही. चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला छान डोसा फिरून घ्यायचा आहे. या ठिकाणी काही लोक वाटीचा देखील वापर करतात. चमच्याने सोयीस्कर पडतो. आपली गॅसची फ्लेम ही मीडियमच आहे आता सध्या. त्यामुळे छान पीठ पसरलं जात आहे डोशांचं. तव्यावर सगळीकडून पसरून घ्यायचा आहे आपल्याला छान डोसा. थोडं तेल लावूया आपण खाली वरती डोश्याला आणि एका साइडनेच डोसा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. खरं तर डोसा एका साइडनेच भाजला जातो. काही ठिकाणी दोन्ही साइडनी पलटी करून पण भाजला जातो. बघा कसं सुटतो आहे डोसा तव्याचा. वरून आपण थोडं तेल लावून घेऊया. तेलने छान कलर दिसतो आहे. डोस्यांमध्ये आपण लाल मिरची वापरल्याने त्याचा कलर छान दिसतो आहे. लसूण वापरल्याने देखील छान वाटतंय. चवीला देखील अप्रतिम लागतो. सगळ्यात महत्त्वाचा तो वेळेत होतो. कमी वेळात तयार होतो. मुलांसाठी टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम योग्य रेसिपी आहे. हा डोसा खूप वेळ कुरकुरीत राहतो. कारण की आपण यामध्ये कच्चा बटाटा वापरला आहे. डोसा छान परतून झाला आहे आपला. किती क्रिस्पी दिसतोय. याची घडी घालून घेऊया आपण. असे मी 2-4 डोसे बनवून घेतले आहे. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की नक्की करा. तसेच माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट देखील करा. मी त्रुटी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपला डोसा रेडी आहे. आता आपण 2-3 डोसे अजून काढून घेऊया. हे खूप वेळ कुरकुरीत राहतात त्यामुळे छान पोटभरीचा नाश्ता आहे सकाळच्या घाई गडबडीत करण्यासाठी. घरातल्या साहित्यातून बनवलेला आहे. किती छान टेक्स्चर दिसत आहे. आपण त्यामध्ये बेसन वापरल्याने छान कुरकुरीत होतोय अजून.
मी दुसरा देखील करून घेते. असा देखील डोसा फोल्ड केला जातो. हॉटेलमध्ये आपल्याला जास्त करून असाच मिळतो. एका साईडने छान कुरकुरीत होऊ द्यायचा आहे आपल्याला डोसा. बघा किती छान दिसतो आहे. आता हा तुम्हाला मी पलटी करून दाखवणार आहे, दोन्ही बाजूनी भाजून दाखवणार आहे. डिश मध्ये आपण सर्व करूया डोसा ग्रीन चटणी बरोबर. मी चटणीला वरून थोडी फोडणी देखील केली आहे, कढीपत्त्याची पाने आणि मोहरीची. चला तर चटणी सर्व करूया आपण. चटणी बरोबर डोश्यांची चव अप्रतिम लागते. झालेत ना छान डोसे. बघा किती छान दिसत आहे, कुरकुरीत देखील आहे. मी तुम्हाला दाखवते. अगदी मार्केटमध्ये मिळतो असा डोसा. थँक्स फॉर वॉचिंग.